नमस्कार मंडळी, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला लसणीची चटणी करून दाखवणार आहे. लसणीचं तिखट असं करून दाखवणार आहे. तर हे तिखट मी सुक्या खोबरंची करणार आहे लसणीची चटणी. आणि त्याच्यात लाल तिखट किंवा कोणीही सुक्या मिरच्या पण घालतात, पण मी लाल तिखट घालणार आहे. सुक्या मिरचीचं सुद्धा छान होतं आणि हे पण चांगलं होतं. विशेषतः सिंधुदुर्गात गेलात तर त्या भागात सुक्या मिरच्या वापरतात ह्याच्यात. त्याची ही चव फार वेगळी लागते. तिकडे मग सुकी मिरची, थोडीशी चिंच, थोडं गूळ असं वापरून तिखट करतात आणि ते पण छान लागतं. मी आज आमच्या इथल्या पद्धतीनं, रत्नागिरीच्या पद्धतीनं करणार आहे. त्याच्यासाठी हे मी छोटी एक वाटी खोबरं घेतलं आहे. या लसणीच्या पाकळ्या घेतल्यात सोलून. त्यानंतर हे 2 चमचे लाल तिखट आणि मीठ, एवढंच याचं आपलं साहित्य आहे. आता मी हे खोबरं थोडं भाजून घेणार आहे, कारण असंच केलं आणि 4 दिवस राहिलं तर त्याला वास येतो. म्हणून आपण खोबरं थोडं परतून भाजून घेणार आहोत असं. कारण नाहीतर खोबऱ्याचा लगेचच दुसऱ्या तिसऱ्या दिवशीला वास येतो. आणि हे खोबरं भाजून मात्र गार करून घ्यायचं, गरम असताना घ्यायचं नाही. कारण गरम वाटलं आणि झाकण लावून ठेवलं तरीसुद्धा वास येतो. त्याच्यामुळे आपण हे खोबरं चांगलं थंड करून नंतर हे सगळं मिक्सरमधून काढणार आहोत. छान असं थोडं गुलाबी होईपर्यंत भाजायचं. अति भाजायचं नाही, पण थोडं भाजायचं. कुरकुरीत पण होतं, छान लागतं. ह्याच्यात भाजकं डाळं पण घालतात. म्हणजे भाजकी चणा डाळ जी आपण चिवड्यात घालतो तीही घालतात, पण ते जरा वेगळ्या चवीचं लागतं. हे अगदी ओरिजिनल लसण्या तिखट हे. बाकी आपण मग त्याच्यात आता विविध प्रकार घालतात. कोण तीळ घालतं, कोण जिरं त्याच्यात घालतं. आम्ही याच्यात काहीही घालणार नाही, एवढंच घालणार 4 प्रकार. आणि तिखट टिकतंही आणि भाकरीशी खूप छान लागतं. तेल तिखट भाकरी अत्यंत छान लागते. याच्यापूर्वी मी तुम्हाला दाण्याचं तिखट दाखवलंच आहे, त्याचाही माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. हे तवा गार होईपर्यंत आपलं ते खोबरं भाजून होईल. हे बघा, छानपैकी असं बारीक असेल ते थोडं जास्त भाजलं जातं. तर मी हे गॅस घालवून टाकला आहे. मंद आचेवर मस्तपैकी खोबरं आपलं भाजलेलं आहे. आपण सगळं एकत्र करून वाटून घेऊया. लसणी घातले, नंतर मीठ, सुकं खोबरं भाजलेलं किती चुरचुरीत झालं आहे बघा. त्याच्यामुळे ह्याला तिखटाला खमंगपणा येतो. छानपैकी वाटून घेते. हे बघा, आपलं आता हे लसणी तिखट वाटून तयार आहे. आता आपण ते एका डिशमध्ये काढूया. हे छानपैकी लसणी तिखट वाटून तयार आहे. लसणी तिखट कसं खायचं, असं हे आपलं छानपैकी रसरशीत असं लसणी तिखट खाण्यासाठी तयार आहे. याचा व्हिडिओ मी कसा केला तर तुम्ही नक्की बघा. हे आता तिखट भाजलेलं आहे, त्याच्यामुळे 4-8 दिवस नक्की टिकेल. जर कच्च्या तिखटाचं केलं तर त्याला वास यायला लागतो. त्याच्यामुळे हे तिखट भाजून केलं तरच ते चांगलं टिकतं आणि लागतंही चांगलं. याच्यात चिंचगूळ घालूनही चांगला लागतो, पण आज मी तुम्हाला साध्या प्रकारानं करून दाखवलं आहे. छानपैकी लसणीचं तिखट, ही ज्वारीची भाकरी, हे बेसनचं पिठलं आणि हा कांदा आहे बरोबर. आणि आता ह्या तिखटामध्ये आपण असं लसण्या तिखटामध्ये तेल घालणार आहोत आणि अशी आपण भाकरी खाणार आहोत. खूप छान लागते, एकदम छान, एकदम परफेक्ट मेनू हा आहे. अगदी कोणाला आवडणार नाही असं नाही, हा मेनू सगळ्यांना आवडेल. तुम्हीही नक्की करून बघा. आता हा मी लसण्या तिखटाचा व्हिडिओ कसा केला आहे तो मात्र तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसं तुम्हाला वाटलं, काय वाटलं ते. आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन बटनही दाबा. धन्यवाद.